राज्यातील सध्या राजकीय वातावरण तापले असून राजकीय केंद्रबिंदू ठरलेल्या मांद्रे मतदारसंघाकडे तमाम गोमंतकीय जनता लक्ष ठेवून आहेत। निवडणूक अजून जाहीर झाली नसली तरी या मतदारसंघासाठी जीत आरोलकर, दयानंद सोपटे आणि सचिन परब यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे। या सर्व पार्श्वभूमीवर लक्ष्मीकांत पारसेकर यांच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागून आहे। पारसेकर यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली असून पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास ते अपक्ष म्हणून स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे। भाजप पक्ष तिकीट वाटपाच्या संदर्भात कोणते निर्णय घेणार यावरून लक्ष्मीकांत पारसेकर आपली रणनीती ठरवणार आहेत। दयानंद सोपटे यांनी भाजप पक्षात पदार्पण केल्यानंतर मांद्रे मतदारसंघातील भाजप पक्षात एक वेगळीच वातावरण निर्मिती झाली आहे। गेल्या 3 महिन्यांपासून भाजप कार्यकर्ते दयानंद सोपटे यांच्या गटात सामील झाले असून ही सर्व बूथ यंत्रणा लक्ष्मीकांत पारसेकर यांच्याकडे असल्यानं येणाऱ्या निवडणुकीमध्ये लक्ष्मीकांत पारसेकर कोणती भूमिका घेणार यावरून मांद्रे मतदारसंघाचे राजकीय समीकरण ठरणार आहेत।